उद्याच्या निवडणुका आज पुढे ढकलल्या जातात हे चुकीचं। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं। आयोगासमोर म्हणणं मांडणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच संशयास्पद। अचानक निवडणुका पुढे ढकलण्याच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून बाळासाहेब थोरातांची टीका। निवडणूक आयोगाने घाईघाईने निवडणूक जाहीर केली। शेवटच्या दिवशी निवडणूक पुढे ढकलता हा निवडणुकीचा पोरखेळ करणं काँग्रेसला मान्य नाही। पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। राज्यातील जवळपास 30 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय। बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारासह 25 नगरपालिकांचा समावेश। स्थानिक स्वराज्य संस्थेत युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेनं केलं। शिंदेंनी काही ठिकाणी ठाकरेंना सोबत घेतलं। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। भाजप आणि शिवसेना पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार। सूत्रांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत दोन्ही पक्षातील वाद विकोपाला। अशात महापालिकेत फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार असल्याची माहिती। तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार। राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्याला काही अर्थ नाही। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले। राऊतांना शिरसाटांचं प्रत्युत्तर। एक व्यक्ती म्हणतो माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसा। हे फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही। फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। लोकल लेव्हलला स्थानिक राजकारणामुळे महायुतीत मतभेद आहेत। मतभेदांवरून एकमेकांवरून विधानं सुरू आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीत सगळं आलबेल नसल्याचं स्पष्ट। निवडणुकीत मित्रांवर काय विरोधकांवरही टीका केली जात नाही। पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन सकारात्मक मतं मागत आहोत। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर स्थानिक निवडणुकीत स्थानिक पक्ष घेऊन प्रचार केला। स्थानिक निवडणुकीत राजकीय प्रचार केला नाही। एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। शिंदेंचे 35 आमदार फुटणार। आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नेमणूक। संजय राऊतांचा दावा। आमदार फुटतील या कल्पनेतून राऊतांनी राहू नये। शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी चुकीचा वागला तर त्याला सांगणार। फडणवीसांकडून स्पष्ट। राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच, मात्र कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य नाही। भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा। रोहित पवारांचं ट्विट। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। सांगोल्यात शहाजी बापू पाटलांची उत्तर सभा संपतात पोलीस पथक कार्यालयात। कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं। कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं। तपासणीनंतर शहाजी बापूंचा गंभीर आरोप। उद्याच्या निवडणुकीनंतर शहाजी बापूंना वेड्याच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागेल। माजी आमदार दीपक साळुंखेंची टीका। काल आमच्या देखील कार्यालयावर कारवाई झाली। आम्ही शहाजी बापूंसारखं राजकीय भांडवल केलं नाही। साळुंखे यांचा टोला। छापेमारीचा मुद्दा भावनिक करून मतं मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न। आमदार बाबासाहेब देशमुखांची शहाजी बापू पाटलांवर टीका। सांगोल्याची जनता भूलथापांना बळी पडणार नाही। बाळासाहेब देशमुखांचं वक्तव्य। कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे यावरून धाड ठरत नसते। सूडबुद्धीनं कुठेही धाडी टाकलेल्या नाहीत। तक्रारी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडे ही तपासणी केली गेली। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सांगोल्यात शहाजी बापू शेकाप भाजपच्या कार्यालयात एलसीबी पथकाकडून पाहणी। कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते।
फडणवीसांचं स्पष्टीकरण, तर चौकशी होईल एवढं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. शहाजी पाटलांवरील कारवाईची शिंदेंनी दखल घेतली. शहाजी पाटलांवर झालेली तातडीची कारवाई योग्य नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर शिंदेंना टार्गेट कराल तितकं ते उंचीवर जातील, शिरसाटांचं विधान. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय. शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला. सांगोलामध्ये भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाकडून पाहणी. रात्री उशिरा या पथकाकडून भाजप आणि शेकाप यांच्या प्रचाराच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली आहे. माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कुणाच्या 5 पैशाचा मिंधा नाही. समोर बसलेल्यांनी सांगावं, कामासाठी अजित पवारांनी पैसे घेतले का? भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अजित पवारांचं वक्तव्य. कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतंय, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी. पैशांचा एवढा खेळ आतापर्यंत झाला नव्हता. गुलाबरावांच्या 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्यावर आयोगाचं मौन, कारवाई होत नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर मतदार यादीतील घोळ आंदोलनाने मिटणार नसल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य. आशिष शेलारांकडून विजय केनवडेकरांची भेट घेत विचारपूस. केनवडेकरांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचं शेलारांचं वक्तव्य. तर आशिष शेलारांचं मतदारांशी संवाद साधत मालवणमध्ये प्रचार. अनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. कागल नगरपालिका निवडणुकीतून ठाकरेंच्या सेनेच्या शारदा नागराळेंची माघार. नागराळे यांचा मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगेंच्या आघाडीला पाठिंबा. तर अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ. शिराळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवर. नगरसेवक पदासाठी आता 20 डिसेंबरला मतदान होणार, तर 21 डिसेंबरला निकाल लागणार. भाजपकडून प्रचाराचा धडाका. सकाळपासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बैठकांचं सत्र. महादुला येथे बावनकुळेंच्या गावभेट दौरा, तर मौदा, कामठी आणि येरखेडा येथे जाहीर सभा. अकोटमध्ये एमआयएमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला. 3 जणांकडून हल्ला झाल्याची माहिती. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. राजेश तेलकोटे असं जखमी झालेल्याचं नाव. बुलढाण्याच्या तेलगू नगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवर अज्ञातानं शाई फेकल्याची घटना उघड. परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा. 2 दिवसांपूर्वीच कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती. दरम्यान रुपाली पाटील यांचा राजीनामा पक्षाकडून अद्याप मंजूर नाही. राहुल गांधींची टिंगल उडवणं म्हणजे अडाणीपणा. नवनीत राणांच्या राहुल गांधींवरील टीकेला वानखेडेंचं उत्तर. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 ठिकाणी नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी. 105 मतदार केंद्रात मतदानासाठी नियोजन. तर जिल्ह्यात सकाळपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार. सोलापूरच्या कुर्डुवाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल हाती घेत शक्ती प्रदर्शन. धनंजय डिकोळे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री भिसेच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. धारणी नगरपंचायतमध्ये अपक्ष उमेदवार कमलसिंह बैस ठाकूर यांचा भाजप उमेदवार सुनील चौतमल यांना पाठिंबा. अमरावतीच्या धारणी नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर. निवडणुकीवेळी चेकपोस्टवरील ड्युटीमुळे वाशिम रिसोडमधील शिक्षकांमध्ये नाराजी. निवडणूक स्थगित झाल्यामुळे शिक्षक 20 डिसेंबरपर्यंत चेकपोस्टवर तैनात राहतील. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार. शिक्षकांची संतप्त प्रतिक्रिया. खासदार ओमराजे निंबाळकरांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री. ओमराजे निंबाळकरांनी उडवली शिंदेंच्या भाषणाची खिल्ली. एकनाथ शिंदेंनी भरसभेत उदय सामंतांना केलेल्या फोनवरून टीका.
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीतील यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीचा प्रचार शिगेला। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांच्या उपस्थितीत सांगता सभा संपन्न। जळगावच्या नशिराबादमध्ये भाजप आणि सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे सहभागी। गुलाबराव पाटलांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। भंडारात गोविंदा, तुषार कपूर आणि झरीन खान यांचा रोड शो लक्षवेधी ठरला। अश्विनी भोंडेकर यांच्या प्रचारार्थ आमदारांच्या वतीनं रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार माऊली कटकेंच्या वाहनानं मुलीला धडक दिल्याची माहिती। शिरूर तालुक्यातील बोरहाडे मळावर अपघात झालाय। दरम्यान मुलीची प्रकृती उत्तम, वडिलांची माहिती तर कुठल्याही गोष्टीचं राजकारण करू नये, माऊली कटकेंची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीसाठी 5,900 कोटींच्या तरतुदीची शक्यता। राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांद्वारे प्रस्ताव। पुरवणी मागण्या मंजूर झाल्यास 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार। नागपुरातील उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय बंगल्यावर पहिल्यांदाच लिफ्ट। 2 माळ्यांच्या बंगल्यावर अत्याधुनिक लिफ्ट। उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं लिफ्ट लावली। मंत्र्यांचे बंगले सज्ज करण्यासाठी 24 तास काम सुरू। उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे धारावीसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती। 7 डिसेंबरला धारावीतील कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय सभा। धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन। धारावी बचाव समिती राज ठाकरेंची घेणार भेट। पुनर्विकास प्रकल्पातून अनेकांना डावललं जात असल्याचा आरोप। 5 डिसेंबरला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार। फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीतून सूट मिळावी या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। नुकसान भरपाई आणि शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामाने यंदा शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास पुन्हा वाढवला। समाधानकारक पावसामुळे मोठ्या प्रमाणात गहू पिकाची पेरणी। यावर्षी हवामानानं साथ दिल्यास रब्बी हंगाम चांगला होणार, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यापूर्वी सर्वेक्षण केलं जाणार। पालिका प्रशासन भटक्या श्वानांबद्दल सक्रिय। भटक्या श्वानांच्या उपद्रवापासून नागरिकांची सुटका होणार। नाशिकच्या तपोवनमधील मुद्दा गाजत असताना झाडं लावण्याचं काम सुरू। नाशिक मनपाकडून 14 ते 15 ठिकाणी नवीन झाडं लावण्याचं काम सुरू। एका झाडाच्या बदल्यात 15 झाडं लावण्याचं प्रशासनाकडून आश्वासन। पिंपरी चिंचवडच्या विजयनगरमध्ये मध्यरात्री 2 दुकानात चोरी। 13 तोळं सोनं लंपास। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत भीषण अपघात। अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू। 29 नोव्हेंबरला पुण्यातील 2 सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न। कोंढवेट, धावडे आणि शिवणे येथील घटना। पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं। इतर 2 आरोपींचा शोध सुरू।